मी दीपा वैद्य। मी आज तुम्हाला पारंपरिक पद्धतीचं घोळीच्या काट्याचं कालवण दाखवणार आहे। आता मी यासाठी बघा काय घेतलेलं आहे। आता मी इथे लिंबू ठेवले, चिंचेचा कोळ, हिरवं वाटण। त्या हिरव्या वाटणामध्ये मी आलं, लसूण, कोथिंबीर आणि थोडी मिरची हे घेतलेलं आहे। आणि ही वरून आपल्याला गार्निशिंग करण्यासाठी मी ही कोथिंबीर घेतलेली आहे। हे चवीनुसार आपल्याला मीठ लागणार आहे, ते मीठ घेतले। हे तळलं वाटण, कांदा, खोबरं। कांदा मी चांगला तांबूस लालसर होईपर्यंत मी कांदा तळून घेतला। नंतर सुखं खोबरं वापरलं ते, आणि त्यात 4-5 लसणाच्या पाकळ्या घातल्या। हे रंग येण्यासाठी मी काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे। घोळीचा काटा आहे त्याला मांस फार असतं आणि हा काटा फार आपल्याला म्हणजे खाण्यासाठी फार उपयोगी आहे, कारण का ह्याच्यामध्ये कॅल्शियम असतं, त्यामुळे आपल्याला हे हाडांसाठी फार चांगलं आहे। आणि प्रत्येक गृहिणीला हा जर आपल्याला मार्केटमध्ये जर काटा घोळीचा मिळाला तर अगदी अवश्य घ्यावा। आणि ह्याचं जे कालवण आहे ते फार रस्सा अगदी टेस्टी होतो। याचं कालवण मी तुम्हाला कांदा खोबऱ्याचं वाटण घालून तुम्हाला दाखवणार आहे। आता यासाठी मी ह्याला हळद, 1 पाऊण चमचा हळद घालते। आपण ह्यात 1 चमचा लाल तिखट आणि चिंचेचा कोळ घातलाय, 1 चमचा मीठ घातलंय। जे वाटण आहे ते मी यात 2 चमचे घालते। आणि हे जे वाटण आहे ते आपण नंतर रस्सा करताना, आता हे घोळीचा काटा आहे तो आपण चांगला छानपैकी मॅरिनेट करून घेऊया। छान करून झालेले आहे। पातेलं गरम केले, त्यात मी 3 चमचे तेल टाकले, थोडा हिंग घालून तेल आहे त्यात आता आपण ठेचलेल्या लसणाच्या 4-5 पाकळ्या टाकू फोडणीसाठी। आपलं लसूण छान गुलाबी झालेला आहे, त्यावर आपण आता हे घोळीचे जे मॅरिनेट केलेले पीस आहेत काट्याचे ते आपण फोडणीला, पीस आहेत ना हे छान सवताळले गेले पाहिजेत तेव्हा त्याचा वास जाईल। घोळीच्या काट्याचं जे कालवण आहे ना ते अगदी मटणासारखं लागतं टेस्टी। एकदा तुम्ही करून बघाच आमची रेसिपी बघून। कालवणाला फार छान रंग असा येतोय। या काट्याचं तेल सुटतं, जसं आपण परतू ना तसं ह्या काट्यामध्ये जे तेल असतं ते छानपैकी सुटतं। बघा आपण हे जेवढं आपण परततो ना तेवढं त्याचं ते तेल आहे ते छान सुटतं। काट्यामधलं तेल जे आहे ते सगळं छानपैकी अगदी बाहेर येते आणि त्याने आपल्या कालवणाच्या रस्स्याला फार टेस्ट येते। हे शिजण्यासाठी मी थोडंसं एक वाफेला ठेवते, त्यासाठी मी झाकण ठेवते। वाफेसाठी काटा जर ठेवला होता तर सुंदर वाफ आलेली आहे। बघा त्याचं तेल केवढं छान सुटलेलं आहे, अगदी छान रंग सुंदर आलेला आहे। आता हे कालवण मिळून येण्यासाठी 1 चमचाच मी कांदा खोबऱ्याचं वाटण घालते। आणि जेवढं आपल्याला रस्सा करायचा आहे तेवढंच आपण पाणी घालावं बेताने। छान लिपता असा रस्सा मी तयार केलेला आहे। रस्सा आपण तांदळाची भाकरी, ज्वारीची भाकरी किंवा आपण पोळी याच्याशी आपण छानपैकी खाऊ शकतो। गरम भाताबरोबर सुद्धा हे कालवण फार छान लागतं मांस आहे हे काही शिजवण्यासाठी वेळ लागत नाही। हे 5 मिनिटांमध्ये उकळी आली की कालवण आपलं तयार। कोणाला छान उकळी फुटलेली आहे, सुंदर शिजले, रंगही छान आलेला आहे, वास पण सुंदर सुटलेला आहे। बंद करते, आपलं कालवण झालेलं आहे। गरम गरम चविष्ट घोळीच्या काट्याचं कालवण तयार आहे, तुम्ही नक्की करून बघा। आणि आमची रेसिपी जर आवडली असेल तर आपल्या फ्रेंड्स अँड फॅमिलीबरोबर नक्की शेअर करा। अशा छान छान रेसिपीजसाठी आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा।